नमस्कार मंडळी, फूड अँड गुड टाइम चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत झणझणीत असा चिकनचा रस्सा. आता आपण पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण तेल टाकून घेऊया. तेल चांगलं कडक तापून घ्यायचे. आता आपण कांदा टाकून घेऊया. कांदा चांगला आपण लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये हळद टाकूया. चवीनुसार मीठ टाकूया. आणि चांगलं मिक्स करून घेऊया. तर आपण कांदा चांगला मऊ होईपर्यंत सोनेरी रंगावर भाजून घेणार आहोत. आता कांदा आपला चांगला लालसर होईपर्यंत भाजून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये धुवून घेतलेलं चिकन टाकूया. इकडे मी साधारण 2.25 किलो चिकन घेतलेलं आहे. आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यावरती ताट ठेवून ताटावरती पाणी ठेवून शिजायला ठेवणार आहोत. तर अशा प्रकारे जर चिकन शिजवलं तर खूप चवीला छान लागते. आता आपण हे पाणी गरम करून घेणार आहोत. आता आपण तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊया. आता आपण चिकनला लागणारे मसाले पाहूयात. इकडे मी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, बारीक चिरलेला टोमॅटो, इथे मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि 2 बेडगी मिरच्या. आता आपण मसाला मिक्सरला चांगला वाटून घेणार आहोत. आता मी इथे कुकर गरम करायला ठेवला आहे. आता आपला कुकर चांगला गरम झाला आहे. आता आपण त्यामध्ये मसाला टाकून घेऊयात. तर मसाला आपण चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत. आता आपण मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात. आता आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया. पत्र टाकूया. तर आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. आता आपण मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. आता आपण याच्यामध्ये चिकन मसाला टाकून घेऊया. आता मी इकडे घाटी मसाला टाकत आहे. मी इकडे माझ्या अंदाजाप्रमाणे मसाला टाकते, तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे टाकू शकता.
तर मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. हळद टाकूयात. चांगलं मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले आणि आता ह्याला चांगलं तेल सुटू द्यायचंय. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. तर बघू शकताय आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटतंय आणि मसालाही चांगला भाजला जातोय. तर असा चांगला मस्त असा मसाला भाजून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये शिजवून घेतलेलं चिकन टाकूयात. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आता आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. चांगला मसाला सगळ्या चिकनला लागला पाहिजे. आता आपण ह्याच्यामध्ये झाकण टाकून घेऊयात आणि त्याच्यावरती पाणी टाकूयात. तर बघू शकता आपल्या चिकनला मस्त असा तर्री सुटलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी टाकून घेऊयात. पाणी गरम करूनच टाकायचंय, त्यामुळे आमटीला आपल्या खूप छान चव होते. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊयात. तर बघू शकता झणझणीत असं मस्त आपलं चिकन तयार होत आहे. तुम्ही पण नक्कीच बनवा. झणझणीत असा रस्सा तयार होत आहे आपला. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनही दाबायला विसरू नका. धन्यवाद. आता आपला झणझणीत असा चिकनचा रस्सा तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.